मला तो दिवस अजूनही आठवतोय. शिवसेनेतनं बाहेर पडणं हे मलाही तितकाच वेदना देणार होतं. काल बाळासाहेबांनी सांगितलं की मला वेदना होतात. मी काय सुखावलो का? मीही दुखावलो. पण हे सगळे संबंध बिघडले फक्त फडतूस 4-5 टाळक्यांसाठी. मी शिवसेनेच्या पदांचा ज्या दिवशी मी राजीनामा दिला त्याच्यानंतर मी माझ्या डोक्यात पण नव्हतं की मी राजकीय पक्ष काढीन, मी शिवसेना पक्ष सोडीन, हे देखील माझ्या डोक्यात नव्हतं. पण मला वीट आला त्या सगळ्या गोष्टींचा. त्याच्यात मी बाहेर पडलो. त्याच्यानंतरही मी थांबलो. त्याच्यानंतर मला मनोहर जोशी परत बाळासाहेबांकडे घेऊन गेले आणि त्या दिवशी जे मी ऐकलं ना, त्याच्यानंतर माझा सगळ्या गोष्टींवरचा विश्वास उडून गेला. काल त्यांनी अर्धवट गोष्ट सांगितली, मी ती आज पूर्ण करतो. मला बोलले तुला जबाबदारी हवी आहे ना, चल घे जबाबदारी. सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी घे. का? कारण त्यावेळेला नारायण राणे बाहेर पडले होते आणि तिकडे नारायण राणेंशी संघर्ष करायला कोणी तयार होत नव्हतं, कोणी जात नव्हतं, म्हणून मला तिकडे पाठवत होते. मला कुठची खुमखुमी नव्हती नेतेगिरी करायची. मला कुठची आजही खुमखुमी नाही असल्या गोष्टी करायची. आवश्यकताही नाही मला. माननीय बाळासाहेबांना माझी हात जोडून विनंती आहे, पण महाराष्ट्रामधली ही जनता जी मला आज पाठिंबा देते ती कशाच्या बळावरती देते, कशाच्या जीवावरती देते याचा तरी एकदा आपण विचार करा.